नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेत आपण लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा वेगवस्था या पाठाविषयी थोडीफार माहिती मिळवलेली आहे. आज भाग 2 मध्ये त्याच पाठाची या पुढील माहिती आपण मिळवणार आहोत. लेखक अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवत असताना काही गोष्टींचं दुःख लेखकाला वाटते, वैषम्य लेखकाला वाटते की माणूस वेगाच्या आहारी जाऊन आपल्या जीवनाच्या अंताला, जीवनाला जणू धोक्यात टाकतो आहे, आपल्या जीवाला धोक्यात टाकतो आहे. या गोष्टीचं लेखकाला वैषम्य वाटते. या ठिकाणापर्यंत आपण आलेलो आहोत. अहोरात्र भरारणारी थरारणारी वाहने पाहिली की लेखकाला थोडं आश्चर्य वाटते. हे एवढी भरारणारी वाहने आली कुठून आणि एवढा वेग कशासाठी? माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, मान्य आहे. कामे बरीच असतात. पायी चालत ही कामे उरकता येत नाही. का उरकता येत नाहीत? माणसाचं जीवन हे 10 दिशांनी विभागलेलं आहे. 10 दिशांनी विभागलेलं म्हणजे कसं? एका दिशेला मुलांची शाळा आहे, दुसऱ्या दिशेला आपलं कार्यालय आहे, तिसऱ्या दिशेला भाजी मंडई, चौथ्या दिशेला आपलं दवाखाना आहे. अशी वेगवेगळ्या दिशेला हे मानवी जीवन विभागलेलं आहे. एका टोकाला दवाखाना, दुसऱ्या टोकाला शाळा, तिसऱ्या टोकाला कार्यालय, चौथ्या टोकाला भाजी मंडई. अशी कितीतरी गोष्टी आपल्याला या व्यापलेल्या जीवनामध्ये ही सर्व कामे पार पाडावी लागतात. दूर कुठल्या तरी दिशेला जीवनाची 2 टोके साधणार कशी आपण? का शाळेला जावं मुलाला सोडायला, का आपल्या कार्यालयाला जावं, का भाजी मंडईत जाऊन भाजी खरेदी करून आणावं, का एखाद्या गडबडीच्या वेळी किंवा संकटाच्या वेळी दवाखाना पोहोचावा? हे कसं साधणार? 2 टोकं कशी साधणार? यासाठी वाहन आवश्यक आहे. वाहन जर असेल आपल्याकडं तर हे सर्व गोष्टी आपण अगदी बरोबर वेळेवर आपण साधू शकतो, वेळेवर त्या ठिकाणी पोहोचू शकतो. मात्र शेवटी गती घ्यावीच लागते. वाहनावर बसल्यावर गतीनं आपण जातो, गती घ्यावी लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे. यथाप्रमाण म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढी गती आपल्याला असावी. मानवी जीवनाला सुद्धा गतीशिवाय पर्याय नाही. आपण चालतोय म्हणजे गतीच प्राप्त करतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी चालत चाललोय म्हणजे गती प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला समोरचं ठिकाण, समोरचं इच्छित स्थळ गाठणं अशक्य असतं मित्रांनो. पण हे इच्छित स्थळ यथाप्रमाण गतीप्रमाणे आपण जर चालत गेलो तर आपण गाठू शकतो. माणसे चालतात रस्त्याने, आपणही चालतो. आणि एखादा माणूस चालायच्या ऐवजी पळायला लागला तर ती गती योग्य आहे का? या अनावश्यक विकृती होईल. ही अनावश्यक विकृती होईल. अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृतीच आहे असं लेखक म्हणतात. काय म्हणतात? अवास्तव आणि अनावश्यक गती. आवश्यकता नाही त्या गतीची पण आपण पळायला लागलो. वाहन आहे आपल्याकडं, 50-60च्या वेगानं आपण वाहन चालवत गेलो तर इच्छित स्थळी वेळेवर आपण पोहोचू शकतो. पण गरज नसताना आपण 100च्या वेगानं वाहन चालवत चाललो, अतिशय वेगानं वाहन चालवत चाललो तर ही विकृती आहे असं लेखक म्हणतात. आणि विकृती आहेच ती. आपली कामे यथा सांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. म्हणजे आपली कामं सुरळीतपणे वेळेवर आपल्याला पार पाडता यावं एवढं जीवनाला वेग असणं, एवढं गती असणं आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल असे लेखक म्हणतात. जीवनाला वेग असावा, त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल असे म्हणतात लेखक. म्हणजे क्षमा न करण्यासारखा अक्षम्य आवेग म्हणजे क्षमा न करण्यासारखा अतिवेग म्हणजे कुठंतरी आपल्या जीवनाला खाईत ढकलायचं काम करत असते. अतिवेग जीवनाला संपवण्याचं काम करत असते. तिथं क्षमा नाही. अतिशय वेगात चाललेलं वाहन अगदी समोर काही आलं की त्याला थांबवणं अतिशय कठीण असतं मित्रांनो. म्हणजे क्षमा नाही तिथं.
मग आपलं जीवन आपण आपल्या स्वतःच्या हाताने आपण खाईत ढकलतो. आपल्याच जीवनाला आपण खाईत ढकलतो आहोत, निमंत्रण देतो आहोत मृत्यूला आपण. अशाच पद्धतीनं लेखक म्हणतात, जीवनाला आवश्यक तेवढीच गती आपल्याला असणं गरजेचं आहे. आता ही गती आपल्या अनेक देशामध्ये वेगवेगळ्या गती आहेत, वाहन वेगवेगळ्या गतीने चालतात. आता बघा, अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात, बरोबर आहे. अमेरिका ही विकसित देश आहे आणि या देशात माणसं वेगाने जीवन जगतात. का जगतात? घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध आहे. दरडोई प्रत्येकाकडे वाहन आहे. रस्ते रुंद आहेत, मोठमोठे रस्ते आहेत, सरळ रस्ते आहेत. अमेरिकेसारख्या देशामध्ये निर्विघ्न आणि एकमार्गी रस्ते असतात. कुठलंच विघ्न येणार नाही, मध्येच अडथळा येणार नाही. आपल्याकडले रस्ते बघा, रस्ते एवढूशे, वाहनाची गर्दीच गर्दी. अधून मधून इकडून तिकडून वाहने धावत असतात. नवे माणसे वाहने धावताना दिसतात. कुठल्या वाहनाचा नियम भारतासारख्या देशामध्ये पाळला जात नाही, म्हणून अपघातांना बळी पडण्याचं कारण या भारतामध्ये अधिक आहे मित्र. अमेरिकेत असं नाही, विकसित देश आहे, रुंद मोठमोठे रस्ते आहेत, सरळ एकमार्गी रस्ते आहेत. आपल्याकडे वळणाचे रस्ते एकमार्गी नाही, दुतर्फा तेच तितर्फा तेच. एकाच रस्त्यावरून तिकडूनही वाहने येणार, इकडूनही वाहने जाणार, अशी आपली परिस्थिती आहे. मग आपल्या देशामध्ये वेग कितपत ठेवावा? अतिवेग इथं गरजेचा आहे का? अतिवेग म्हणजे अपघातालाच आपण निमंत्रण देतो की काय, असंच म्हणावं लागेल. अमेरिकेत मात्र सरळ निर्विघ्न आणि एकमार्गी रस्ते असतात. काहीच विघ्न येणार नाही तुम्हाला. 100च्या वेगाने जरी गेलं तरी तुमच्या स्थळापर्यंत अगदी वेळेवर तुम्ही पोहोचू शकतात. अमेरिकेत, भारतात नव्हे. भारतामध्ये रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही मित्रांनो. मग ही अशी परिस्थिती आपल्याकडे असताना आपण अनावश्यक वेग जर वाढवून वाहन चालवत असोल तर नक्कीच अपघात होणार नाही. कशावरून? अपघाताला आपण एक प्रकारे आपणच निमंत्रण देतो की काय, असंच म्हणावं लागेल. घरे, कार्यालय, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचं किमान अंतर असते. कुठं? अमेरिकेमध्ये. सरळ रस्ते असतात, निर्विघ्न रस्ते असतात, एकमार्गी रस्ते असतात आणि बाजारपेठा आणि घर, कार्यालय, बाजारपेठा यामध्ये किमान 100 मैलाचं अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते अमेरिकेमध्ये. जवळजवळ नसते. आपल्याकडं जवळजवळच असते रस्ते. माणसांची वर्दळ आपल्याकडं. अनेक माणसे या ठिकाणी वाढलेली आहे. का तर लोकसंख्या भरमसाठ आहे भारतासारख्या देशामध्ये, म्हणून ही अवस्था आपल्याला पाहायला मिळत असते. अंतरावरच्या गोष्टीची जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. अमेरिकेमध्ये अंतरावरच्या गोष्टीशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावं लागते. त्यातून माणसामध्ये दुरावा निर्माण होतो. हा दुरावा जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. माणसे दूर असतात, 100 मैलावर, आपण 100 मैलावर, दुरावा निर्माण होतो. म्हणून वाहन ठेवून वाहनानं पटकन त्याच्याकडे जाऊन त्याची भेट घेऊन खाली खुशाले विचारून आपल्याला येता यावं, यासाठी ती वाहनं असतात. यातून माणसामधला जो दुरावा आहे तो दुरावा कमी होतो. तो जाचदायक दुरावा असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. अमेरिकेसारख्या देशामध्ये वेगामुळे काय होते? माणसं बेभान होतात. आपल्याकडं वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. आपण वाहनावर बसलो की बेभान होतो, आपल्याला कुठलं भान नसते. ती वेगामध्ये आपण वाहन चालवत असतो, भान हरपून जातो. आपण कुठं चाललोत, आपण जमिनीवर आहोत का विमानातून चाललोत हे विसरून जातो. आपण जमिनीवर आहोत हे विसरतो आणि अति वेगानं वाहन चालवतो आपण. त्यामुळं अस्वस्थता विरून जाते आपली. वेगात एक बेहोशी असते मित्रांनो. वेग वाढला की कानात हवा भरते, डोक्यात हवा शिरते, आपल्या बेहोशी होतो. आपल्या एवढं आता वेगवान कोणी नाही असं वाटायला लागतं. आपणच सर्वात प्रथम
वाहनावर बसून आपणच स्वार झालो, सर्वाच्या पुढे आपण चाललो, स्पर्धा लावल्यासारखं आपण वाहन चालवतो, एवढ्या वेगात आपण वाहन चालवतो आणि मग अपघाताला निमंत्रण आपण देत असतो. मात्र अमेरिकन जीवनशैली वेगळी आहे भारतापेक्षा. इथं अरुंद रस्ते आहेत, सरळ निर्विघ्न रस्ते आहेत, जवळपास 100 मैल अंतरावर एक एक बाजारपेठा सापडतात आपल्याला. मग त्यासाठी तिथे मात्र वेग आवश्यक आहे. तिथे जेवढं वेग यथाप्रमाणे वेगाप्रमाणे ते त्या ठिकाणी पोहोचतात. पण भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं काही कारण नाही का? भारतात आणि अमेरिकेत फार मोठा फरक आहे मित्रांनो. भारतीय लोक अमेरिकन जीवनशैली पत्करू नये का? तर अनेक अडथळे आहेत. रस्त्याच्या बाबतीत विचार केला तर भारतामध्ये रस्त्यात खड्डा आहे का, खड्ड्यात रस्ते आहेत हे कळत नाही. इथली बाजारपेठा, इथली वर्दळ, इथली घाई, इथली प्रचंड लोकांची घाई गर्दी, मुंग्यांसारखी रांग लोकांची, ही भारतीय जीवनशैली आहे. का असं आहे तर भारतामध्ये भरमसाठ लोकसंख्या वाढलेली आहे. 135 कोटीच्या वर लोकसंख्या आज घडीला जाते. अमेरिकेत मात्र असं नाही. लोकसंख्येवर नियंत्रण असणारा देश आहे. खूप मोठा भूप्रदेशाने व्यापलेला देश आहे. आपल्याकडे एवढा मोठा भूप्रदेश नाही, पण भरमसाठ लोकसंख्या वाढलेली आहे. भूप्रदेश तेवढाच, परंतु प्रचंड वेगाने लोकसंख्या वाढत आहे आपल्याकडे. अमेरिकेसारख्या देशामध्ये भूप्रदेश खूप मोठा आहे, पण लोकसंख्या कमी आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवलेली आहे. म्हणून त्यांची जीवनशैली कशी आहे? सुधारित जीवनशैली आहे. अरुंद रस्ते आहेत, दरडोई उत्पन्न जास्त आहे, जीवनशैली अगदी सुधारलेली आहे त्यांची. म्हणून त्यांनी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अति वेगाने गेले तरी निर्विघ्न असणारे रस्ते आहेत. रस्त्यामध्ये काहीच नाही येणारा, रस्त्यात कुठलाही खड्डा नसणारा अरुंद रस्ते, सरळ मार्गी रस्ते आहेत. त्यामुळे त्यांना वेगामध्ये जाऊन त्या इच्छित स्थळी पोहोचता येते मित्र. पण आपण त्यांच्यासारखं वागून जमत नाही. आपल्याकडली परिस्थिती निराळी आहे, आपल्याकडली परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके आपल्याकडे सहज सांधता येतात. 2 टोकं आपल्याकडे सहजपणे साधता येतात. 10 दिशांनी विभागलेलं जरी जीवन असलं माणसाचं, तरी त्या टोकापासून ह्या टोकाला आपण वेळेच्या अगोदर निघालो तर पोहोचू शकतो. फार मोठं काय अमेरिकेसारखं 10-10 मैलावर एवढं अंतर नाही आपल्याकडं. 2 टोक आपल्याला सहजपणे साधता येतात, सांधता येतात. थोडी त्वरा करावी लागेल, म्हणजे थोडी घाई करावी लागेल आपल्याला, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती आपल्याकडे असू नये, नसते अशी स्थिती. थोडंफार गडबडीने आपण लगबगीने जाऊ शकतो, परंतु भरधाव वेगाने अंतर कापण्यासारखी परिस्थिती आपल्याकडे नाही. का नाही तर रस्ते, निर्विघ्न रस्ते इथे नाहीत, रुंद रस्ते इथे नाहीत, सरळ मार्गी रस्ते इथे नाहीत. भारतातली परिस्थिती विपरीत आहे मित्रांनो. म्हणून अमेरिकेसारख्या देशांची जीवनशैली आपल्याला अवगत करता येत नाही, ती जीवनशैली आपल्याला चालवता येत नाही. मुंबईसारख्या विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेला असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबते. रांगच रांग, सकाळी ऑफिसला जायची गर्दी, संध्याकाळी परत घरी यायची गर्दी. माणसे रुळावरून चालताना धावतात, पळतात, भरकडतात. केव्हा एकदा गाडी पकडू की असं होते त्यांना, आणि गाडी पकडली तरच माणसाचं धावणं थांबते या ठिकाणी, अन्यथा चालतच राहतात माणसं. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनाची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधन म्हणून उपयोगी पडतात. लेखक म्हणतात खरी अडचण आपल्या इथे काय? रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 चाकी आणि 4 चाकी वाहनाची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधन म्हणून आपल्याला उपयोगी पडते. अन्यथा अमर्यादित वेग ठेवून आपण जर चालवत राहिलो तर केव्हा आपण मृत्यूला कवटाळू, केव्हा अपघात होईल काही सांगता येत नाही मित्रांनो. म्हणून खरी अडचण ही आहे आपल्याकडं वाहनाचा वापर कसा करावा,
मर्यादित वेग ठेवून करणं गरजेचं आहे, तर ती साधने म्हणून आपल्याला उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळत नाही. वाचला वेग आपल्याकडे वाहन आहे, आपल्या वाहनाचा वापर करून आपण त्या ठिकाणी वेळेवर पोहोचलो, आपला नक्कीच वेळ वाचलाय. मग आता वाचलेला वेळ कसं करावं आपण? तो वाचलेला वेळ पुन्हा आपण काय करत असतो? वाहन चालवण्यातच घालून टाकत असतो. पुन्हा माणसे वाहनाच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. मग ही सवय होऊन जाते आपल्याला. वाहन नसताना आपल्याला करमत नाही. वाचलेला वेळ पुन्हा आपण वाहनावर स्वार होतो, बसतो, आणखी वेगाने आपण फेरफटका मारायला निघतो. मग असं होता होता ती वाहनच आपल्यावर स्वार होतात आणि आपल्याला वाहनाशिवाय करमत नाही. म्हणून अतिवेग हा माणसाला घातक आहे केव्हाही. यथाप्रमाण वेगाच्या दिशेनं वाहनाचा वापर केलोत आपण तर आपला वेळ आणि श्रम वाचणार आहे मित्रांनो. अन्यथा वाहनाचा अतिवेग म्हणून आपण वापर केलो तर केव्हा मृत्यूला कवटाळलं, केव्हा अपघाताला आपण बळी पडू हे सांगता येत नाही. म्हणून लेखकांना या गोष्टीचं आक्षेप वाटते भारतासारख्या देशामध्ये की असं काय वाहनामध्ये वाहनाचा उपयोग माणसे कशी करताना दिसतात, या गोष्टीचं दुःख वाटते लेखकांना. पहिल्या भागात आपण बघितलं कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. पुढे लेखक म्हणतात कामापुरतं वाहन आणि कामासाठी वाहन हे आटोक्यात ठेवलं पाहिजे आपण. एवढाच वेग मर्यादित ठेवून जर हे तंत्र आपल्या जीवनाला अनुसरून घेतलं आपण तर आपलं जीवन काय होणार आहे? अर्थपूर्ण होणार आहे. आपलं श्रम आणि आपलं जीवन दोन्ही योग्य मार्गाने आपण करणार आहोत. अन्यथा त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे असं जर वाटत असेल तर ते कृतार्थतेने आपल्याला जगता यावं, अनुभवता यावं, यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनाचा वापर करायला हवा मित्र. अतिवेग नको, आटोक्यात राहील एवढंच, वाहन आटोक्यात राहील, कामापुरतच आपण वाहनाचा वापर केलो तर जीवन अर्थपूर्ण होते. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावा असं आपल्याला कृतार्थपूर्ण वाटत असेल ते मानवी जीवन एकदाच मिळत असते. या जीवनाला आपण कृतार्थतेनं जर व्यतीत केलो, जीवन जगलो तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी अनुभवता येतात. त्यासाठी उसंत लाभावी लागते, वेळ मिळावा लागतो. वाहनाचा वापर आपल्याला अशा पद्धतीनं करावयाचा आहे असं लेखक म्हणतात. असं जर केलं तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात दिसून येतात. अन्यथा हे आपल्याला विपरीत होईल, याचे परिणाम विपरीत पाहायला मिळतील. या ठिकाणी आपण थांबू. उद्याच्या घटकात पुढील भाग घेऊन आपण वेगव्यवस्था या पाठ पूर्णपणे संपवू. धन्यवाद.